भिवंडी तालुका के काल्हेर ग्राम पंचायत में सरपंच पद का चुनाव अध्यासी अधिकारी आरबी भोसले की अध्यक्षता में व ग्राम विकास अधिकारी आरबी राठौड़ के उपस्थिति में संपन्न हुआ, जहां बिन विरोध सरपंच पद पर योगिता अनिल महात्रे को बिन विरोध चुना गया। सभी सदस्यों ने बिना किसी विरोध के चुना, तो वहीं नवनिर्वाचित सरपंच योगिता अनिल महात्रे को स्वागत करने पहुंचे माजी आमदार भिवंडी योगेश पाटिल, जिला परिषद सदस्य थाने जयवंत पाटिल, पंचायत समिति सदस्य विनोद मुकादम, महेंद्र नाथा पाटिल, भाजपा थाने जिला उपाध्यक्ष व माजी सरपंच छत्रपति पाटिल, माजी सरपंच रमेश पाटिल, भाजपा युवा मोर्चा थाने जिला अध्यक्ष व माजी सरपंच श्रीधर पाटिल, माजी सरपंच पुंडलिक भोकरे, भाजपा काल्हेर अध्यक्ष हरिश्चंद्र पाटिल, माजी सरपंच एडवोकेट समीर पाटिल, माजी सरपंच स्नेहा देवेंद्र पाटिल, उप सरपंच भरत पाटिल, माजी सरपंच व विद्यमान सदस्य संजय पाटिल, अश्लेषा तरे, देवेंद्र पाटिल, वैजंती पाटिल, भावना पाटिल, रूपाली पाटिल, अक्षिता पाटिल, दयानंद भंडारी, योगिता महात्रे, हरेश जोशी, मंजुला चौधरी, सीता दीपक पाटिल, सम्मिका पाटिल, शिल्पा भोकरे, रेखा मुकादम सहित भारी संख्या में मान्यवर तथा सर्व सम्मानीय ग्राम पंचायत सदस्य व कर्मचारी व नातेवाईक ने उपस्थित होकर नवनिर्वाचित सरपंच योगिता अनिल महात्रे को शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। तो वहीं नवनिर्वाचित सरपंच योगिता अनिल महात्रे ने सभी लोगों का आभार माना और काल्हेर ग्राम पंचायत को विकसित करने का संकल्प लिया। ग्राम पंचायत काल्हेर सरपंच पदी सौ योगिता अनिल म्हात्रे यांची बिनविरोध निवड झाल्याची मी अध्यक्ष अधिकारी श्री आरबी भोसले जाहीर करीत आहे। आणि ठाणे जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष छत्रपती पाटील तालुक्याचे माजी सरपंच रमेश ठाणे जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष छत्रपती पाटील, अतिशय सुरेख तुमचं वक्तव्य आणि आम्ही लाईव्ह वरती थेट पाहिलं, न्यूज वरती पाहिलं, सोशल मीडिया वरती पाहिलं। पहिला सरपंच महिला सरपंच माझी आमदार स्वागत आहे। पाटील सत्तेचे अध्यक्ष योगेश दादा आज त्या नियुक्त झालेल्या आहेत। तरी खरं तर तुम्हाला त्या आदर्शव मानत आहे, प्रेम आहे, कारण आवर्जून मला देखील सांगण्यात आलं खूप मोठा आमचा हा देखील बरोबर जनार्दन दादा तरे आपण स्टेजवरती यायचा आहे।
करायचं आहे. पाटील समाजसेविका आणि आपल्याकडे स्वागत आहे. या काळामधला योगिताईंनी भूषवलेला उपसरपंच पद आणि त्याच बळावरती आज कौतुकाच्या माध्यमातून खरं तर सरपंच पद त्यांना बहाल करण्यात येतं. आपल्या सर्वांच्या त्याचबरोबर सर्व ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच उपसरपंच सर्वांचा तुम्ही आहेत का लागलेला भेटा रेडी येस मी विनंती करतोय ग्रामपंचायत वंदनाताई पाटील थँक्यू व्हेरी मच. आपला मनपूर्वक आभार आहे. समाजसेविका आहात आपण ओके. आणि निश्चितच समाजात शुभेच्छा सदिच्छांची परवानगी आहे. सर्वांचं आज आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट. आज आपण सारेच जण या ठिकाणी आला. येणाऱ्या काळामध्ये योगिताताई तुम्ही खूप चांगल्या प्रकारे काम करा. चांगल्या प्रकारे कसे या प्रेमाचा शंका नाही. सर्व पत्रकार बंधूंचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. अभिनंदन आहे. आज या दिवसामध्ये बाहेर स्वभावाचं आहे त्यांची भाषा त्यांचं प्रेम आणि निश्चितच आम्ही त्यांना भेटतो आणि काही क्षणाची भेट अतिशय आवडली. त्यांना विशेष कौतुक वाटतं आपलं देखील आणि कलेर गावाच्या वतीने देखील अभिमानास्पद गोष्ट आहे. आज निश्चितच हे शिजाऊंची रंग विनय केलं पण खरं तर फेटा असेल रंगपंचमी असेल गुलाल असेल दही अंडी असेल या चार गोष्टीतून आपल्या जीवनाचे रंग बदलत जातात. आपण यशस्वी होत जातो आणि त्याचा एक प्रतिविषय सुरेख सांभाळला तुमचं कौतुक आहे. फक्त माणूस जोडलाच गेला पाहिजे आणि देवेंद्र दादा आणि स्नेहाताई आपल्या माध्यमातून आम्ही पाहिलंय. तुम्ही जरी कुठल्या पक्षी भूमिका सांभाळला ना आपला नवरा त्याला ही खूप मोठी गोष्ट आहे. जरा त्या पतिदेवांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत मला असं वाटतं. निश्चितच माझ्या या गावातला पहिला कार्यक्रम तोच होता जेव्हा मी कबड्डीच्या स्पर्धेला आलेलो. आम्ही 2 ते 3 वर्षापूर्वी आलो होतो आणि निश्चितच त्याचंच आज सातत्य रूप पाहायला मिळतंय. खुर्चीवरती उभे राहा किंवा पाठीमागच्या बाजूला उभे राहा आणि आमच्या आया बोलल्या आणि आमचे दादा बंधू अतिशय शनिवार आणि रविवार म्हणजे ठाणा जिल्हा पूर्ण चॉकअप झालेला असतो. अजून 3 महिने आपल्याला त्रास सोसावा लागणार आहे. कारण जास्त चेहऱ्याने तुम्हाला ओळखत नाही आणि नावानेही ओळखत नाही पण चुकून जर नाव राहिलं असेल तर मी निवड होणं खूप आणि आगरी समाजासाठी असेल किंवा या पांडुरंगाच्या क्षणी नतमस्तक होऊन निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधार मनपूर्वक कौतुक आहे. अनिल आणि योगिता मात्र त्याच कर्तृत्वाच्या बळावरती नेतृत्व कर्तृत्व आणि दातृत्व हे सांभाळून सामर्थ्यशाली नेतृत्व करत जातात. ओके. राजबँड पदार्थ हे गाणं झाल्यानंतर वादन झाल्यानंतर माझे सरपंचांना मी निमंत्रित करणार आहे आणि समोर 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 बघा. ग्रामपंचायत कांदेरीच्या सर्व शुभेच्छा देण्यासाठी आणि या सर्वांना विनंती वाटत आहे. आपण 5 मिनिटं फक्त थांबायचं आहे. सरपंच काही व्यक्ती बरोबर व्यक्त करत आहे. ग्रामपंचायत कांदे दिंडोद नवनिर्वाचित सरपंच यांना विनंती असणार आहे ताई आपण पुढे या.
सर्वांना विनंती असणार आहे आपण पूर्ण मंडळी घ्या. यस समोर बघा प्लीज. चला लवकर लवकर येतो. हॅलो चेक. हॅलो यस लुकिया प्लीज. यस लुकिया समोर बघा प्लीज. सर्वांनी सहकार्य करणं गरजेचं आहे कारण इथे समोर बघा प्लीज. काय झालं पाहिजे नवनिर्माणचा सरपंच आदरणीय योगिताताई अनिल म्हात्रे. सर्वप्रथम मी कपिल पाटील केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेबांचा मनापासून शुभेच्छा देते आणि भारतीय जनता पार्टीचे आणि काल्हेर ग्रामस्थांचे आभार व्यक्त करते. माझ्या आधारस्तंभ आमदार योगेश पाटील वड्यासी माजी सरपंच संजय पाटील यांच्यामुळे मला 2 वेळा ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायतमध्ये काम करायची संधी मिळाली. यांचे मी मनापासून आभार मानते. काल्हेर गाव हा गाव नसून एक शहरीकरण झालेला आहे. श्रीधर पाटील जेव्हा सरपंच होते तेव्हा त्यांनी गावाचा जसा विकास केला तसाच विकास मीही करेन असे मी तुम्हाला आश्वासन देते. जिथे जिथे रस्त्यांची आणि गटर नाल्यांची जिथं आवश्यकता आहे तेही काम मी पूर्ण करेन. पिण्याच्या पाण्याची टाकीचे बांधकाम पिण्याच्या पाण्याचेही भूमिपूजन झालेलेच आहे आणि लवकरात लवकर तेही आम्ही काम पूर्ण करू असे आश्वासन देते. मतदारांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्याची परतफेड ही विकासाच्या मार्गाने करेन. धन्यवाद. धन्यवाद ताई. अतिशय जयवंतदा पाटील. आज 2021 आणि तारीख 21 आहे. मला वाटतं दुसऱ्या सरपंचाची आज निवड आहे. ती निवड करताना का ती निवड कालच झालेली आहे. ती पण एका राज्यमंत्र्याच्या थ्री पंचायत राज मंत्र्याच्या थ्री ती कालच्या उगम झालेले आहेत. आता हा नुसता बावड्यांचा खेळ आहे. कारण काल जी काही शोभा होती ती आज येऊ शकत नाही. कारण आपले आगरी समाजाचे मंत्री झाले आणि ज्या मंत्र्यांनी काल मीटिंगमध्ये सर्व जनतेला उपदेश केला की खरोखरच सरपंचाच्या खुर्चीपासून तर राज्यमंत्र्यापर्यंत ते पोचले. म्हणून आज योगिताला सुद्धा मी आशीर्वाद देतो. या सरपंचाच्या खुर्चीला दर्शन घे आणि राज्यमंत्र्यापर्यंत पोच असे मी तिला आश्वासन देतो. आणि पुढील कामांसाठी काल आणि ही काय ग्रामपंचायतची निवडणूक नवीन नव्हे किंवा सरपंच नवीन नव्हे. गेल्या 30 वर्षापासून आपण बघत आहात की ग्रामपंचायत काल्हेरची ही 1 नंबरलाच होती. आता झाली असा काही प्रश्न नव्हता. पण विकास मात्र कुठला होता. विकास काहीच नव्हता. मी ही 10 वर्षे ग्रामपंचायतमध्ये निवडून आलो. छत्रपती पाटील 20 वर्ष निवडून आले. भारतेंद्र पाटील 20 वर्ष निवडून आले. पुंडलिक बुवा 25 वर्ष निवडून आले. पण विकासाचा पत्ता नव्हता. कारण आमच्या हातात काहीच नव्हतं. सगळे वाटे होते. ते वाट्यात आम्हाला सहभागी करून घेत नव्हते. विकास होणार कसा. आज श्रीधर पाटील सरपंच झाला. 6 वर्षाच्या कालावधीमध्ये कोणाला बोट टाकवायला जागा नाही अशा रोड रस्ते संडास कुठलीच बाजू रिकामी ठेवलेली नाही. आणि काल राज्यमंत्र्यांनी आपल्याला प्रश्न केला तर नगर परिषद आणू का. आमचे जे उपाध्यक्ष आहे छत्रपती पाटील हे बोले हा ना. आम्ही आमदार साहेबांना सांगितलं नको. अरे काल्हेरचा विकास झाला पण 26 गावांना कुठे झाले त्यांचाही होऊ दे. आता आपले राज्यमंत्री झाल्यात कम से कम 10 वर्ष तरी नगर परिषद नको. कारण ह्या पंचायत राजचे कला त्यांचाही नाव पुढे गेला पाहिजे. आपल्या ग्रामाचं नाव पुढे गेला पाहिजे आणि 26 गावांच्या ग्रामाचं नाव पुढे गेला पाहिजे. तेव्हा राज्यमंत्री आपले पंचायत राज्य सोडतील. आणि सर्वप्रथम आज ज्यांची सरपंचपदी निवड झाली त्या म्हणजे योगिता म्हात्रे यांचं मी अभिनंदन करतोय.
तसंच सर्व त्यांचे कुटुंब, सर्व त्यांच्याबरोबर असलेले त्यांचे ग्रामपंचायत सदस्य यांचं सर्वांचं म्हणजे 17च्या 17 निवडून आलेल्या सर्व सदस्यांचं मी आज इथं मनपूर्वक सर्वांच्या वतीनं अभिनंदन करतो. काल जन आशीर्वाद यात्रा या इथं फार थाटामाटात जोमात या इथं संपन्न झाली. कारण आपल्या समाजातल्या एका व्यक्तीला प्रथमच ठाणे जिल्ह्यासाठी राज्यमंत्रीपद, केंद्रीय मंत्रिपद दिलं गेलं आणि तेच आशीर्वाद, जन आशीर्वाद घेण्यासाठी मंत्री महोदय काल संपूर्ण भिवंडी आणि ठाणे जिल्ह्यामध्ये ते फिरत होते. त्याच पद्धतीनं या इथं या 17 लोक या गावाने निवडून दिली. म्हणजे आज जन आशीर्वाद यात्रा व जन आशीर्वाद या अगोदर आपल्याला काल्हेर गावाने या ग्रामपंचायत मार्फत तुम्हाला सर्वांना दिलेलं आहे. म्हणून तुमचं सर्वांचं अभिनंदन. विकासाचं काम या अगोदरही झालेली आहे, पण एवढा मोठा विश्वास कधीच काल्हेर गावाने, काल्हेर गावाच्या जनतेने कधीच कुठल्या बॉडीवर म्हणजे भारतीय जनता पार्टी यांच्या पॅनलवर कधी या अगोदर कुठल्याच पक्षाच्या पॅनलवर एवढा मोठा विश्वास टाकला नव्हता. आणि त्या पद्धतीचाच विकास. कारण मागच्या 6 महिन्यात जर तुम्ही बघितलं तर जी भूमिपूजन, जी कामं चालू आहे, जेवढी 6 महिन्यात झालेली आहेत तेवढी कामं मला असं वाटतं कुठल्या ग्रामपंचायतला 5 वर्षात सुद्धा पॉसिबल नाही. म्हणून तुम्हा सर्वांचं अभिनंदन करतोय. यापुढेही जसं आपल्या गावामध्ये एक कुटुंबाचं जसं गणपती उत्सव आपण दरवर्षी साजरा करतो, तसंच ग्रामपंचायत हे सर्व हे आपलं कुटुंब आहे. म्हणजे जसं हर एक नातेवाईकाकडे दरवर्षी जसं गणपती आपण बोलतो ना, यावर्षी याच्याकडे पाली आहे, त्यावर्षी तशी पाली. म्हणून सांगतो की सगळे जे कुटुंब 17 लोकांचं तुमचं आहे किंवा आपल्या भारतीय जनता पार्टीचं जे कुटुंब आहे त्यामध्ये दरवर्षी गणपती हर एकाच्या घरी त्या पद्धतीनं 17 लोकांच्या घरी येणार आहेत. त्या पद्धतीनं सगळं कुटुंब मिळून ते साजरं करायचंय आणि त्या पद्धतीचा विकास. म्हणजे माझं तर म्हणणं हर एकाचं कॉम्पिटिशन लागली पाहिजे का बाबा. आता आमच्या स्नेहा या सरपंच होत्या, काल छान सोबत असं त्यांनी निवेदन मंत्री महोदयांना केलं. म्हणजे हर एकाने आपलं आपलं एक कसं आपल्याला अपग्रेड होता येईल कामाच्या बाबतीत, विकासाच्या बाबतीत, बोलण्याच्या बाबतीत आणि नवीन नवीन योजना आणण्यासंदर्भात. आता यामध्ये जसं आपल्या समाजाचे बोलत होते का बाबा यांचे जवळचे त्यांचे असं नाही. या विजयामध्ये आपले गावचे ठाणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष छत्रपती पाटील, आमचे बुवा काका, आमचे जिल्हा परिषद सदस्य जवन मामा, आमचे दोन्ही पंचायत समिती सदस्य, आमचे गावचे अध्यक्ष अर्जन काका, माजी सरपंच लडक्या काका आणि तसे आमचे सर्व वारीचे अध्यक्ष माजी सरपंच रमेश पाटील, सगळे इकडं आम्ही SK DK काका आणि सर्व आजी माजी सरपंच यांच्या आशीर्वादाने, यांच्याच सहकार्याने सर्वजण आज आपण इथं आज तुम्हाला इथं बसवलेलं आहे. जसं काम याबद्दल चांगल्या पद्धतीनं, कारण हर एकाने हर सरपंच जी व्यक्ती या इकडं बसलेली आहे त्याने काय थोड्या मोठ्या फरकाने पण चांगल्या पद्धतीचा विकास या इथं झालेला आहे. पण त्याहूनही कारण त्यावेळीचं जे गाव होतं ते फक्त 2000, 2500, 3000. पण आज आपण आपलं गाव जर बघितलं शहरीकरण झालेलं आहे. काळात त्यावेळच्या सरपंचाने कोणी मंदिर बनवले, कोणी शाळा बनवली, पण आता आपल्या मागचं जे ग्राउंड आहे तेही त्या पद्धतीने झालेलं आहे. पण या पुढचं मोठं काम आज या कमिटी मार्फत सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्यांमार्फत चांगल्या पद्धतीने होईल. कारण आज योगिता म्हात्रे म्हणजे सरपंच मॅडमनी हे सांगितलं पाण्याची टाकी. कारण ज्या पद्धतीने आपण आश्वासनं दिलेली आहे ती सगळी आपण गावकऱ्यांना ती पूर्ण झाली पाहिजे. आणि त्या किंबहुना त्याहूनही एक काम जे आपण सांगितलेलं नसेल तेही अधिक काम कसं करता येईल याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. तुम्हाला सगळ्यांना काल राज्यमंत्री, केंद्रीय राज्यमंत्री साहेबांनी सांगितलं का आज PRC कमिटी त्यांच्याकडे, पंचायत राज कमिटी
म्हणजे आज ग्रामपंचायतीचं विकासाचं काम संपूर्ण देशामध्ये त्यांच्या खात्यामार्फत होणार आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त कसं आपल्याला त्यांच्याकडनं निधी घेता येईल। आज या इथे चांगली बाब म्हणजे आज जिल्हा परिषद सदस्य ही आपल्या भारतीय जनता पार्टीचे आहेत, आज दोन्ही पंचायत समिती सदस्य आपले आहेत। यांच्या मार्फत जसं आज आपल्याचं ऑफिस ग्रामपंचायत ऑफिस आहे त्याच्यासाठी निधी आपल्या जगन पाटील साहेबांनी भांडून तिकडनं आणले। आपले महेंद्र पाटील विनोद मुकादम यांनीही जे बेंचेस वगैरे ते म्हणजे आवर्जून गावासाठी सगळेजण विकास करतात, फक्त तुम्ही तिथं पोहोचला पाहिजे, आपलं निवेदन सादर केलं पाहिजे आणि फॉलोअप घेतला पाहिजे। या मनुष्य सरपंच उपसरपंच यांचं अभिनंदन करतोय आणि रजा घेतोय। जय हिंद जय महाराष्ट्र। हॅलो यस इथे बघा सर हॅलो समोर ज्यांनी सन्मान केलंय, स्वागत केलंय, कौतुक केलंय त्यांचं मनपूर्वक आभार। त्याबरोबर सदानंदजी म्हात्रे आणि येसुबाई म्हात्रे या सर्व कुटुंबावरती आपण सर्वजण अतोनात प्रेम करता। आपलं सरपंच इथे सर समोर बघा ग्रामसेवक तुम्ही कुठे आहात दिसलेत नाही तुम्ही मला। लक्ष इथे समोर बघा प्लीज इथे समोर बघा प्लीज समोर यस समोर बघा प्लीज समोर यस समोर बघा प्लीज इथे बघा समोर बघा हे बेटा इथे बघा समोर खूप छान आपण या सोहळ्यामध्ये खरं तर आवर्जून लहानपणापासून एकत्रित आहे, खरं तर कौतुक आहे आणि या आपल्या गावाचा दोन बंधू म्हणजेच दशरथ आणि त्याचबरोबर सदानंद हे सगळं दिसतंय, हे अस्तित्व दिसतंय। दशरथ काकांचा असा आणि वारसा घेऊन ही लेकरं पुढे पुढे सरसावत आहेत आणि त्यांची वंश परंपरा आज अनेक सांभाळत आहे। आणि तुला देखील